दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट यूजी परीक्षा, कथित पेपर फुटी प्रकरण आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत केंद्र सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मनसेने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. अहो, या हुकुमशाहीच्या नरेंद्र मोदी हा स्वतःला हिटलर समजतोय. तो हुकुमशाहीच्या पद्धतीने आपल्या देशाला घेऊन चाललेला आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांवरती त्यांनी लाठीचार्ज केला, कामगारांच्या मुलांवरती लाठीचार्ज केला, आपल्या मुलींना त्यांनी मारलं. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या सरकारचा, या हुकुमशाही सरकारचा आणि अमित शहा जे गृहमंत्री आहे त्यांचे डुप्लिकेट पोलीस आणि त्यांचे गुंड यांनी आपल्या मुलांना मारलं, यांचा निषेध आम्ही करत आहोत. आणि या माझ्या महिला भगिनींना सुद्धा त्यांनी मारलं. अहो, मुली अक्षरशः चिरकत होत्या, रेखत होत्या, आम्हाला मारू नका, तरी पण हे लोक मारत होते. आम्ही या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि या गुंडगिरी विरुद्ध, या सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध आज आम्ही महाराष्ट्र सैनिक आम्ही रस्त्यावरती उतरले आहोत. वेळ पडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करेल. माननीय राजसाहेब सांगतील त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत. माननीय राजसाहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, अमित साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. कुठल्या पद्धतीने आम्ही झुकणार नाही. गृहमंत्री अमित शहा, हुकुमशाही अमित शहा, तुम्ही राजीनामा द्या. नरेंद्र मोदी, तुम्ही राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान, तुझी मुलगी फॉरेन मध्ये शिकते, त्याचा खर्च भारत सरकार करते. तुम्हाला 12 वर्षामध्ये एक कॉलेज नाही करता आलं, 12 वर्षामध्ये एक युनिव्हर्सिटी नाही तुम्हाला उभी करता आली. यांचे आमदारांचे मुलं, यांचे खासदारांचे मुलं, याचा खर्च भारत सरकार करते. शोकांतिका आहे की तुम्ही आमच्या गरिबांच्या मुलांना तुम्ही मारलं, आमच्या गरिबांच्या मुलांना तुम्ही लाठीचार्ज केला. तुमचे मुलं फॉरेन मध्ये, आमच्यावरती लाठीचार्ज. हा कुठला न्याय? तुमची हिटलरशाही चालणार नाही. तुमची हिटलरशाही आम्ही खपवून घेणार नाही. हा तुम्हाला आमचा सवाल आहे. तुमचा आम्ही निषेध करतो, तुमचा आम्ही राजीनामा. गेल्या काही वर्षांपासून विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान झालंय. अशा परिस्थितीत न्यायाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर झाल्याचा आरोप करत मनसेने तीव्र संताप व्यक्त केला. लोकशाहीत विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न अस्वीकार्य असल्याचे नमूद करत राष्ट्रपतींनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, शहराध्यक्षा अक्षरा घोडके, विभागाध्यक्ष सचिन सिन्हा, विजय पाटील, कौशिक पाटील, गोकुळ मोकळ नागरे, सत्यम खंडाळे तसेच रीना सोनार, शैला शिरसाट, वैशाली शिंदे, शीतल मंडलिक, माधुरी बैरागी, सुवर्णा सोनवणे, साधना मनोहर, माया चव्हाण यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.